नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे मराठी स्टोरीज वर्ल्ड. आणि आज आपण ऐकणार आहोत मनवेडे तुझवर चढले भाग 71. पण त्याआधी ज्यांनी चॅनल अजून सबस्क्राईब केलेलं नाही आहे, प्लीज जाऊन चॅनलला सबस्क्राईब करा. तसंच बाजूचं बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. चला तर मग सुरू करूया भाग 71. आदिती, तू तुझी औषधं वेळच्या वेळी घे आणि आता जरा जाऊन आराम कर. श्री आला की तुम्हाला निघावं लागेल, सावित्रीबाई म्हणाल्या आणि आदिती नीलाला घेऊन वरती गेली. श्री घरी आला तेव्हा 5 वाजून गेले होते. बनीसुद्धा त्याच्याबरोबर होता. बनी, तू फ्रेश हो, मी पण आवरून येतो. 6 वाजेपर्यंत निघू आपण. हो चालेल भाई. श्री रूममध्ये आला तेव्हा आदिती श्रीच्या ट्रॉफीज आणि फोटोज पाहण्यात गुंग होती. आदिती, झोपली नाहीस? श्रीने आत येत विचारलं. आत्ता झोपले तर रात्री झोप येणार नाही. इथे मला कुणी काही कामसुद्धा करू देत नाही, आदिती तोंड पाडत म्हणाली. बरं ठीक आहे, पण नीट जेवलीस तरी ना? आणि गोळ्या त्या घेतल्यास का? श्री त्याची टाय यूज करत म्हणाला. हो. आदिती, ते वॉर्डरोब तुझं आहे आणि त्यात तुझ्या सगळ्या वस्तू आहेत. तू रेडी हो, मग आपण सईला भेटायला जाऊ. तिथून तुला तुझ्या भाईच्या घरी घेऊन जाणार आहे. खरंच? आदिती जवळजवळ ओरडली. हो, श्री हसत म्हणाला आणि फ्रेश व्हायला निघून गेला. श्री बाहेर येईपर्यंत आदिती रेडीसुद्धा झाली होती. आदिती, इतक्या लवकर तुझं आवरलंसुद्धा? हो मग, मला नाही जास्त वेळ लागत, आदिती केसे विचारत म्हणाली. तिचे कमरेपर्यंत लांब असणाऱ्या केसांची तिने वेणी घातली आणि श्रीने लगेच एक सुंदर मोगऱ्याचा गजरा तिच्या केसात माळला. तिने आरशात पाहिलं आणि तिच्या चेहऱ्यावर सुंदर स्माईल आली. निघूया? श्रीने विचारलं. नीला, आदितीने श्रीकडे पाहत विचारलं. ती तयार आहे, मगाशीच तिला सांगून आलो होतो, श्री म्हणाला आणि ते निघाले. अर्ध्या तासात श्री, आदिती, बनी आणि नीला राजेश मामाच्या घरी होते. मामीने आदिती आणि श्रीवरून भाकर तुकडा वळून टाकला आणि त्यांचं औक्षण केलं. त्यांना घरात घेतलं. आदुदी, आदितीला बघून सई तिच्याकडे आली. तिचे डोळे पाण्याने डबडबले होते. तिने आदितीला घट्ट मिठी मारली आणि आदितीने सुद्धा तिला जवळ घेतलं. दी, किती वाट पाहायला लावलीस गं? तुझ्याशिवाय सगळं व्यर्थ वाटत होतं. भाई त्याच्याकडे तर पाहवत नव्हतं. दादा, आत्या, त्यांच्या चेहऱ्यावरचं हसू गायब झालं होतं. अशी कशी आम्हाला सोडून गेली होतीस गं तू? तुला आमची आठवण नव्हती येत का गं? सई रडत होती. सई, सई शांत हो, तुझं असं रडणं चांगलं नाही बाळा. आत्ता आदिती आली आहे ना, मग तिचं स्वागत असं रडून करणार आहेस का तू? मामींनी तिला समजावलं. सई, हे बघ, वहिनीसुद्धा रडायला लागली. अगं, तिला आठवत असतं तर आपल्याशिवाय राहिली असती का ती? बनी बोलला आणि तिने आदितीकडे बघितलं. सॉरी दी, मला माहिती आहे तुझा काहीच दोष नाही यात, पण काय करू, तुझ्याशिवाय मला अजिबात करमत नव्हतं. सईने पुन्हा आदितीला मिठी मारली. बरं, आता दोघी बहिणी इथेच भरत मिलाप करणार आहात की आम्हाला आजसुद्धा येऊ देणार आहात? श्री मुद्दाम म्हणाला तसं सई खुदकन हसली. सॉरी भाई, या ना आत, सई कानाला हात लावत म्हणाली. बहीण भेटली नाहीतर भाईला विसरली बनी तुझी बायको, श्रीने मुद्दामनं सईला छेडलं. भाई सॉरी ना, आणि तुम्हाला कसं असं विसरेन मी? माझ्यासाठी जे दी करणार होती ते तुम्ही केलं. तिची सगळी जबाबदारी तुम्ही पूर्ण केली. मी तर नेहमी दीला तुमच्यामध्येच बघत आले होते भाई, सई म्हणाली आणि श्रीने तिच्या डोक्यावरून हात फिरवला. सगळे सईच्या रूममध्ये गेले. तिथे पाळण्यामध्ये एक छोटंसं चिमुकलं बाळ झोपलं होतं. झोपेतसुद्धा ती गोड दिसत होती. श्री आणि आदिती तिच्या जवळ गेले. आदितीने तिच्या तोंडावरून हात फिरवला. सई, खूप गोड आहे गं बाळ, आदिती हसत म्हणाली. मला पण बघायचं आहे, नीला म्हणाली आणि श्रीने तिला उचलून घेतलं. मा, खूप सुंदर आहे गं बाळ, आणि ह्याचे हात बघ ना, किती लहान आहेत, नीला म्हणाली. दी, ही नीला आहे ना, सई बेडवर बसत म्हणाली. बनीने तिला बसायला मदत केली. हो, आदिती हो म्हटली. नीला, सईने तिच्याकडे दोन्ही हात केले. श्रीने तिला खाली उतरवलं आणि ती सईजवळ गेली. आप मेरी मासी है या चाची? नीलाने प्रश्न केला आणि सगळे तिचा प्रश्न ऐकून अचंबित झाले होते. मी तुझी मावशी पण आहे आणि काकी पण. आता तू मला काय म्हणणार? सईने विचारलं.
त्यावर नीलाने बनीकडे बघितलं तर बनी काकी म्हणत होता. तिने श्रीकडे बघितलं. तुला जे आवडेल ते बोल, श्री म्हणाला आणि ती हसली. काकी, नीला म्हणाली आणि बनी आणि सईने तिला जवळ घेतलं. सईने तिला गिफ्ट दिले, खाऊ दिला. तेवढ्यात अंगाला आळोके पळोके देत पाण्यामध्ये छोटीशी परी उठली. सईने तिला घेतलं आणि आदितीकडे दिलं. श्री आणि आदिती तिच्याबरोबर खेळण्यात गुंग झाले होते. आदिती, श्री, तुम्ही जेवायला थांबणार नाही असं म्हणत आहात, निदान नाश्ता तरी करा इथे, मामी नाराजीच्या सुरात म्हणाल्या. मामी, नाराज नका हो. सई इथे आहे तोपर्यंत आमचं येणं जाणं तर होतच राहणार आहे. परत एखाद्या दिवशी येऊ जेवायला. आत्ता तुमच्या सुनबाईंचं आमंत्रण आहे, तिथं गेलं पाहिजे मला, श्री हसत म्हणाला. हां, तेही खरंच आहे म्हणा, मामीसुद्धा हसल्या. मामा कुठे आहेत? आम्हाला येऊन एवढा वेळ झाला, दिसले नाहीत. ट्रॅफिकमध्ये अडकले आहेत, मगाशीच फोन आला त्यांचा, आणि गौरव येईल एवढ्यात, मामी बोलत होत्या की डोअरबेल वाजली. दी, नाव तुलाच ठेवायचं आहे बरं का, भाई आणि तू मिळून छान नाव शोध, सई म्हणाली. अगं पण अदिती बोलतच होती की बनी आदितीच्या समोर बसला. वहिनी, तू जिवंत आहे हे जेव्हा आम्हाला कळलं ना, तेव्हाच आम्ही ठरवलं आमच्या बाळाचं नाव तूच ठेवणार. बनी अदितीचा हात हातात घेत म्हणाला. त्याचे डोळे भरले होते. अदिती त्याच्याकडे बघत होती. त्याच्या डोळ्यात तिला तिच्याविषयी अपार प्रेम आणि आपुलकी दिसत होती. तो तिचा फक्त दीर नव्हता, त्यापेक्षा सुद्धा जवळचा होता तो तिला, तिचं मन सांगत होतं. बनी, श्रीने त्याला आणि अदितीला जवळ घेतलं. बनीने सईकडे हात केला आणि तीसुद्धा त्याच्याजवळ आली. मी राहिले ना असं म्हणत नीलासुद्धा जाऊन श्रीच्या मांडीवर बसली. सगळे एकमेकांना बिलगले होते. गौरवने ते बघितलं आणि पटकन त्याने मोबाईलमध्ये तो मोमेंट कॅप्चर केला. याला म्हणतात परफेक्ट फॅमिली, गौरव त्यांना मोबाईलमधला फोटो दाखवत म्हणाला. खरंच बाई, खूप सुंदर फोटो आला आहे ना, सईने फोटो पाहत विचारलं. हो, मस्तच आहे. गौरव, मला पाठव हा फोटो, मी की नाही मोठा करून घेतो ह्या फोटोला, बनी म्हणाला. इकडे बाळाने ओठ बाहेर काढून रडायला सुरुवात केली आणि सगळ्यांना बाहेर निघावं लागलं. बाहेर मामासुद्धा आले होते. तोपर्यंत मग सगळे गप्पा मारत बसले होते. मामा, मामी, आम्हाला निघावं लागेल आता, खूप उशीर झाला आहे, श्री म्हणाला. हो चालेल, 1 मिनटं थांबा पण, असं म्हणत मामी आत गेल्या आणि त्यांनी अदितीलासुद्धा आतमध्ये बोलावलं आणि तिची ओटी भरली. सगळ्यांचा निरोप घेऊन श्री आणि अदिती निघाले. श्री आणि अदिती पुढे बसले होते तर नीला मागे बसली होती. श्री, जे मी करणार होते ते तुम्ही केलं, असं सई म्हणाली. काय करणार होते मी जे तुम्ही केलं? अदितीने विचारलं. सांगेन नंतर, श्री ड्राईव्ह करता करता म्हणाला. प्लीज ना श्री, हे तरी सांगा ना मला, अदिती तोंड बारीक करत म्हणाली. ठीक आहे, सांगतो, श्री म्हणाला आणि तिचा चेहरा खुलला. बनी आणि सईविषयी तुला माझ्या अगोदर माहिती पडलं होतं. तू त्यांच्याविषयी माझ्याबरोबर बोलशील आणि वेळ आल्यावर घरातल्यांना सगळ्यांना त्यांच्या लग्नाविषयी तयारसुद्धा करशील, असं तू बनीला आणि सईला प्रॉमिस केलं होतं. पण त्या अगोदरच आपल्या आयुष्यात वादळ आलं. श्रीने बाकीचं सांगायचं टाळलं. पण त्यांचं लग्न कसं झालं? तुम्ही त्यासाठी काय केलं? मला सर्व ऐकायचं आहे, अदिती श्रीकडे बघत म्हणाली. अदिती, नंतर कधीतरी बोलू आपण ह्या विषयावर, श्रीने विषय टाळण्याचा प्रयत्न केला. ठीक आहे, नाही सांगायचं तर तसं सांगा ना, अदितीने रागाने मान दुसरीकडे वळवली आणि ती विंडोमधून बाहेर पाहू लागली. तू गेल्यानंतर सई बऱ्याच वेळा घरी यायची. आईला तिचा आधार वाटायला लागला होता. तिला सून म्हणून घरी आणायचा अट्टाहास केला होता आईने. तिने माझ्यासाठी सईला मागणीसुद्धा घातली होती, श्री म्हणाला आणि अदितीने त्याच्याकडे शॉकमध्ये पाहिलं. मला खूप इमोशनल ब्लॅकमेल केलं होतं तिने. शेवटी माझा नाईलाज झाला होता. मी एक दिवस सईला भेटायला बोलवलं. ती आली, पण ती नेहमीसारखी नव्हती. तिच्या चेहऱ्यावर बिलकुल तेज नव्हतं. चेहरा उतरला होता तिचा. मला तिथेच अंदाज आला होता, सई, मी तुझ्या दीला कधीच विसरू शकत नाही. हे लग्न मी फक्त माझ्या घरच्यांसाठी करत आहे. मी तुला अदितीची जागा कधीच देऊ शकणार नाही. त्यामुळे तू स्वतः माझ्याशी लग्नाला नकार दे. मी तिला बोललो आणि ती रडायला लागली. मला काहीच कळत नव्हतं ती अशी का रडत आहे. मी तिला खूप विचारलं तेव्हा कुठे जाऊन ती बोलली, जिजू, मलासुद्धा दीची जागा नको आहे.
माझं दुसरं कुणावर तरी प्रेम आहे, ती म्हणाली आणि मला झटका लागला. जर तिचं दुसरं कुणावर प्रेम आहे तर ती मला का हा म्हणाली? हा प्रश्न मला पडला होता. मी असमंजसमध्ये होतो. असं आहे तर तू लग्नाला तयार का झालीस? तू घरी कुणाला ह्याबद्दल सांगितलं आहेस की नाही? मी तिला विचारलं. नाही, घरी कुणालाच हे माहिती नाही. हे लग्न कर म्हणून मला सगळ्यांनी समजवलं. आधी दादा आणि वहिनी, आत्या, आई, बाबा सगळ्यांनी मला गळ घातली. त्यात भरीसभर ज्याच्यावर प्रेम करते त्याने सुद्धा झिडकारलं मला, ती म्हणाली आणि अजूनच रडायला लागली. दी असती तर अशी परिस्थिती कधीच नसती, ती रडत म्हणाली. सई, कोण आहे तो मुलगा? मी विचारलं पण ती गप्पच होती. सई, तुला तुझ्या दीची शपथ, सांग कोण आहे तो मुलगा? मी म्हणालो आणि तिने नाव सांगितलं. ते ऐकून मी 3 ताड उडालो. विद्युत, आपला बनी? मग त्याने हे मला का नाही सांगितलं? मी सईला विचारलं. त्यालासुद्धा तुम्हाला खुश आणि सुखी बघायचं होतं म्हणून त्याने मला तुमच्याबरोबर लग्न करण्याचा सल्ला दिला आणि माझ्या आयुष्यातून निघून गेला. त्या दिवसानंतर त्याने माझ्याशी सगळे संबंध तोडले. तिची अवस्था मला बघवत नव्हती. मी तिच्या जवळ गेलो आणि तिच्या डोक्यावर हात ठेवला. ती मला बिलगून हुंदके देत रडायला लागली. नाक तोंड सगळं रडून लाल झालं होतं तिचं. तिचंच प्रेम जेव्हा तिला दुसऱ्या कुणाशी लग्न कर म्हणून सांगतं तेव्हा काय अवस्था झाली असेल त्या बिचारीची, याची कल्पनाच करवत नाही. अदिती अस्वस्थ होत म्हणाली. अगं, आईला तू सून म्हणून हवी होती. मग तू माझ्याऐवजी बनीची बायको झाली तरी आईची तर इच्छा पूर्ण होईल. मग त्या मूर्खाने हे मला सांगायचं की नाही? सई, तुझं लग्न विद्युतबरोबरच होणार आणि तू देसाईंची सून होणार. आणि हे कायम लक्षात ठेव, मी तुझा जिजू होतो आणि नेहमी राहील. त्यामुळे तुला काहीही वाटलं तरी मला लगेच सांग. जिजू, थँक्यू. खरं तर आदुदीने आम्हाला प्रॉमिस केलं होतं की ती तुम्हाला आमच्याबद्दल सांगेल, म्हणून मला वाटलं तुम्हाला माहिती असूनसुद्धा तुम्ही हे लग्न करायला तयार झालात. कदाचित विद्युतलासुद्धा हेच वाटलं असेल तर, सई म्हणाली आणि मला मेल्याहून मेल्यासारखं झालं. जर त्या दिवशी मी सईला भेटायला बोलवलं नसतं तर काय झालं असतं ते देवालाच माहिती, श्री उसासा सोडत म्हणाला. अदितीचे डोळे ओले झाले होते. हे बघ, असं सगळं तुला कळलं की तू भावूक होणार, रडणार, आणि मग मला कसं आवडेल तू रडलेली, म्हणून तुला सांगत नव्हतो, श्री तिचे डोळे पुसत म्हणाला. मग तुम्ही त्यांचं लग्न कसं लावलं? अदिती नाक वर ओढत म्हणाली. कसं लावलं? श्री हसायला लागला. श्री, हसताय काय? सांगा ना प्लीज. मी आई, बाबा, आदित्य, मामा, मामी सगळ्यांना भेटायला बोलवलं बनी नसताना. त्यांना सगळ्यांना मी वस्तुस्थिती समजावून सांगितली. ते सगळेसुद्धा शॉकमध्ये होते. मी त्यांना एक प्लॅन सांगितला आणि लग्नाच्या दिवसापर्यंत बनीला हे माहिती नव्हतं की माझं नाही तर त्याचं लग्न होणार आहे सईबरोबर. सईसुद्धा ह्या प्लॅनमध्ये सामील होती. लग्न साधंच होणार होतं, त्यामुळे फक्त जवळचे नातेवाईक हजर होते. नवऱ्या मुलाला बोलवा असं गुरुजी म्हणाले आणि मी निघालो. पण सोबत बनीला घेतलं. तो सुद्धा डोळ्यातलं पाणी अडवत खुश असल्याचा आव आणत माझ्याबरोबर निघाला. पाटावर उभं राहण्याच्या वेळी मी बनीला पुढे केलं. मी त्याच्या मागे उभा राहिलो आणि त्याने माझ्याकडे गोंधळून पाहिलं. आज जर मी हे लग्न केलं असतं तर तुझ्या वहिनीला काय तोंड दाखवलं असतं मी बनी? एकदा तरी बोलायचं ना मला. लग्न म्हणजे काय खेळ वाटला का तुला? मी त्याला म्हणालो आणि तो रडतच माझ्या गळ्यात पडला. त्याने सगळ्यांकडे बघितलं तर सगळे हसत होते. श्री म्हणाला आणि त्याने अदितीकडे पाहिलं तर ती त्याला भान हरपून पाहत होती. काय झालं? अशी का पाहत आहेस? हां, तिची तंद्री भंग झाली. काय झालं? काही नाही, ती मान नाईमध्ये हलवत म्हणाली. तुझी नजर मला चांगली वाटत नाही. इरादा काय आहे तुझा? श्री मुद्दाम म्हणाला आणि तिने त्याच्याकडे डोळे मोठे करून बघितलं. तसं त्याने तिला डोळा मारला. ती लाजली आणि गालात हसत बाहेर पाहू लागली. श्री, तुम्ही खरंच खूप चांगले आहात. तुमचं माझ्यावर जे प्रेम आहे ना, त्याला कशाची उपमा द्यावी हेच मला कळत नाही. समुद्राचं पाणीसुद्धा एक वेळ आटेल, पण तुमचं प्रेम संपणार नाही माझ्यावरचं, हा विश्वास वाटायला लागला आहे मला. मम्मा म्हणाली ते खरंच आहे. मी खरंच खूप नशीबवान आहे की मला तुमच्यासारखा नवरा मिळाला, अदिती मनातच बोलत होती. श्रीची गाडी गेटमधून आत आली. समोर आदित्य फोनवर बोलत उभा होता. फोन तर फक्त बहाणा होता, खरं तर तो अदितीची वाट पाहत होता.
श्रीने गाडी पार्क केली आणि ते खाली उतरले. आदित्यला पाहून नीला लगेचच त्याच्याकडे धावत गेली. मामा मामा ओरडत नीलाने आदित्यला गाठले आणि त्याने सुद्धा तिला उचलून घेतलं. तिच्या गालावर किस केलं. मम्मा, साक्षी, आदित्य आणि श्री आलेत, आदित्यने आवाज दिला. स्मिताताई लगबगीने बाहेर आल्या. आदित्य, त्यांना बाहेरच थांबायला सांग. साक्षी, आरतीचं ताट घेऊन ये बाहेर, स्मिताताई म्हणाल्या. श्रीने मागे वळून पाहिलं तर अदिती अजूनही गाडीजवळ उभी होती आणि समोरच्या दिमागदार गुलमोहर विलाकडे बघत होती. अदिती, काय झालं? कुठे हरवली आहेस? श्रीने तिच्या जवळ येत विचारलं. श्री, ही जागा, हे घर मला आपलंसं वाटत आहे. मी इथे अगोदरसुद्धा आले आहे असं मला वाटतं, अदिती समोर बघत म्हणाली. वाटणारच ना, हे तुझंच माहेर आहे. खूप आठवणी आहेत तुझ्या इथे, श्री तिच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाला आणि तिला घेऊन गेला. दरवाजामध्ये स्मिताताई आणि साक्षी आरतीचं ताट घेऊन उभ्या होत्या. त्यांनी श्री आणि अदितीवरून भाकर तुकडा उतरून फेकला आणि त्यांचं औक्षण केलं. अदिती घरात आल्यावर सगळीकडे बघत होती. तिची नजर भिरभरत होती. बऱ्याच लहान मोठ्या गोष्टी तिला अंदूक दिसत होत्या. एक फ्रॉक घातलेली लहान मुलगी एका तिच्यापेक्षा मोठ्या मुलाबरोबर खेळताना, अभ्यास करताना तिला दिसत होती. अदिती, काय बघतेस बाळा? हे तुझंच घर आहे, स्मिताताई तिच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाल्या.